बातमी सिंधुदुर्गातून आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव इथं दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आलंय। हे केंद्र दिव्यांग कर्मचारी चालवतात। पहिल्यांदा आम्हाला अशा पद्धतीने काम करण्यासाठी सामावून घेतल्याचं दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। आढावा घेतलाय सुशांत सावंत यांनी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या मतदान सुरू आहे। लोक मतदानाचा हक्क जे आहे ते मतदार बजावतात आहेत। मात्र इथे आपण जर बघितलं असेल तर ओसरगाव मध्ये एक दिव्यांग मतदार केंद्र जे आहे ते तयार करण्यात आले आणि हे मतदान केंद्र जे आहे ते 3 दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे। सर काय सांगाल, एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं दिव्यांग मतदान केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आले आहे, नेमका इथे प्रतिसाद काय मिळतो आणि नेमकं यामागचं यापूर्वी मतदान कामकाजासाठी दिव्यांग कर्मचाऱ्यांना घेण्यात येत नव्हतं, पण यावर्षी प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये दिव्यांग मतदान केंद्र निर्माण केलेलं आहे आणि सर्व लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। शांततेमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे। आगळा वेगळा उपक्रम या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह सुशांत सावंत, एबीपी माझा, ओसरगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।